मंडळी, गणेश चतुर्थी आली की गणपती बाप्पा मोरया ही घोषणा लोकांमध्ये अतिशय सुलभ आणि लोकप्रिय आहे. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोषही मंडपात ऐकू येतो. सोशल मीडियावरील लोक मोरया, गणपती बाप्पा मोरया या हॅशटॅगसह अष्टविनायकाप्रती आपली भक्ती व्यक्त करत आहेत. आपण नेहमी गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करतो, पण आपण गणपतीच्या पुढे मोरया का म्हणतो, त्याचा अर्थ काय आहे, त्यामागील कथा जाणून घेऊ. ही कथा आहे पुण्यातील चिंचवड गावातील. या गावात 1375 मध्ये गोसावी यांचा जन्म पुण्याजवळील मोरगाव येथे झाला. ते एक मोठे संत होते. ते गणेशाचे एकनिष्ठ आणि अनन्य भक्त होते. त्यांनी तपश्चर्या केली आणि मोरगावातच मोरेश्वराची, भगवान गणेशाची पूजा केली. ते मयुरेश्वराच्या दर्शनासाठी प्रत्येक गणेश चतुर्थीला चिंचवडपासून 95 किलोमीटर अंतरावर जायचे. ते वयाच्या 117व्या वर्षापर्यंत जात असे. नंतर वृद्धापकाळामुळे त्यांना जाणे शक्य नसे. त्यांना वाईट वाटायचे. ते दुःखी राहू लागले. एके दिवशी बाप्पाने त्यांच्या स्वप्नात दर्शन देऊन, मी तुला उद्याच दर्शन देईल. दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडात स्नान करताना त्यांनी पाण्यात डुबकी लावली आणि बाहेर येताना त्यांच्या हातात गणपतीची लहान मूर्ती होती. ही मूर्ती त्यांनी मोरया गोसावी मंदिरात स्थापिली. मोरया यांची समाधी देखील या ठिकाणी बांधण्यात आली आहे. मोरया गोसावी यांचा मुलगा चिंतामणी हा देखील गणेशाचा अवतार मानला जातो. मोरया गोसावींनी संजीवनी समाधी घेतली. आजही मोरया गोसावींची समाधी आणि त्यांची स्थापन केलेली मोरया गोसावी गणेश मंदिर चिंचवडमध्ये आहे. यंदा 10 डिसेंबर 2025 म्हणजे उद्या मोरया गोसावी यांची संजीवन समाधी तिथी आहे. अष्टविनायक, महाराष्ट्रातील प्रसिद्ध 8 मंदिरे, गणेश मंदिरे यात्रा सुरू करण्याचे श्रेय त्यांना जाते. त्याचप्रमाणे महान आणि परम गणेश भक्तांच्या अद्भुत भक्ती, समर्पण आणि तपश्चर्येमुळे त्यांचे नाव गणपती बाप्पा बरोबर एक झाले आणि गणपती बाप्पा मोरया, 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 गणपती बाप्पा मोरया असे म्हटले जाऊ लागले.